तुमचं पण कधी असं होतं का ग की कुठे बाहेर जात असताना किंवा ऑफिसला जात असताना तुमचं मॅचिंग ब्रेसलेटच मिळत नाही आहे किंवा कानातला एक झुमका मिळतोय आणि दुसरा सापडतच नाही. अशा सगळ्या प्रॉब्लेमसाठी मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी खूपच सिंपल, अफोर्डेबल आणि कमालच्या टिप्स. तर नमस्कार मंडळी, वेलकम टू माय चॅनल सिम्पली संदेश. मग अशा गोंधळलेल्या दागिन्यांना देऊ एक झकास नवीन जागा. टिप नंबर 1, रोजचा वापरायचा एक वेगळा डब्बा. आता मी तुम्हाला दाखवते. हा माझ्याकडे खूपच मला स्वस्तात मिळालेला हा एक ट्रान्सपरंट डब्बा आहे. तुम्ही बघू शकता, कंपार्टमेंट्स आहेत यात. तर माझी सगळ्या ज्वेलरी म्हणा, गोल्ड ज्वेलरी म्हणा, सगळी माझी यात प्रॉपरली आलेली आहे. टिप नंबर 2, तुमच्याकडे असलेले जुने बॉक्स प्लीज वापरा, फेकू नका. आता माझ्याकडे मी तुम्हाला दाखवते. हा बॉक्स आहे, एंगेजमेंटचा सेट आहे. मी हा बॉक्स फेकलेला नाही, असाच वापरते आहे आणि ट्रान्सपरंट असल्यामुळे मला डिरेक्टली गोष्टी दिसून येतात. तर प्लीज तुमच्या जवळचे बॉक्सेस फेकू नका, त्याला रियूज करा. ह्यातच एक कमालची अजून टिप आहे, हा वॉचचा बॉक्स. हो, ह्यात तुम्ही आपले छोटे छोटे कानातले असतात किंवा पेंडेंट्स असतात, तुमचे स्टड्स असतात, साडी पिन असते, क्लचेस असतात, हे सगळ्या गोष्टी तुम्ही ह्यात स्टोरेज करू शकता आणि यालाच म्हणतात रिसायकल, रियूज आणि ऑर्गनाइज. टिप नंबर 3, तर बांगड्यांचं काय? बांगड्यांसाठी माझ्याकडे उत्तम हॅक आहे आणि ते म्हणजे असे ट्रान्सपरंट पाउच. तर तुम्ही बघू शकता, ट्रान्सपरंट असल्या कारणाने मला सगळं दिसतंय की माझ्याकडे कुठली बांगडी अवेलेबल आहे आणि मी कुठली घालू शकते. आणि खूपच अफोर्डेबल प्राइसेसमध्ये मला हे भेटले आहेत. टिप नंबर 4 म्हणजे ट्रॅव्हल फ्रेंडली टिप्स. आता तुम्ही बोलणार संदेशा, ठीक आहे, मी ह्या गोष्टी सगळ्या वापरणार घरी स्टोरेजसाठी, पण जर मी बाहेर गावी जाते, कुठल्या लग्नाला किंवा कुठल्या समारंभाला, तर अशा वेळी मी काय वापरायला पाहिजे? तर ह्या सगळ्यांसाठी एक कमालची टिप मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. ती म्हणजे अशा कापडी बॅग्स. तुम्ही बघू शकता, अशी कापडी बॅग आहे. ह्यात खूप सगळे तुम्हाला वेगवेगळे खिसे दिसतील आणि तुमची सगळी 2-3 समारंभाची ज्वेलरी यात आरामात ठेवता येईल. आणखी एक ट्रॅव्हल फ्रेंडली टिप म्हणजे असे चष्म्याचे केस. तुम्ही बघू शकता की यात मी सगळी ज्वेलरी किती आरामात ठेवली. टिप नंबर 5, सिलिका जेल पाउच. आता तुम्ही विचारणार की याची काय गरज आहे? सांगते. आपण मेकअप करतो, धूळ असते, घाम असतो, याने काय होतं, आपल्या दागिन्यांची चमक खराब होते किंवा ते ऑक्सिडाइज व्हायला लागतात. तर याचा ऑक्सिडायझेशन आपल्याला जर वाचवायचं असेल तर आपण यूज करू शकतो असे हे सिलिका जेल पाउच. तुम्ही आपल्या बॅग्समध्ये ठेवू शकता आणि आपल्या दागिन्यांचं वय अजून वाढवू शकता. तर बोनस टिपकडे वळायच्या अगोदर, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आतापर्यंत आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता मी तुम्हाला एक धमाल बोनस टिप सांगणार आहे आणि ती म्हणजे रोजचा वापरायचा ट्रे. हो, कारण आपण सेम दागिने रोज घालतो, पण ते शोधण्यात आपल्याला रोज अर्धा तास जातो. ते होऊ नये म्हणून तुम्ही असा एक ट्रे तुमच्या सिंकच्या बाजूला किंवा तुमच्या ड्रेसिंगवर ठेवा आणि रोजचे दागिने तिथे काढून ठेवा. ह्याने काय होणार, तुमचे दागिनेही पटपट दिसणार आणि तुमचा वेळही वाया जाणार नाही. तर मी ज्वेलरीच्या ऑर्गनायझेशनसाठी ज्या कुठल्या गोष्टी वापरल्या आहेत त्या सगळ्या गोष्टींची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तुम्ही तिथनं पण ऑर्डर करू शकता. तुम्ही बघितलं असेल की मी खूपच अफोर्डेबल टिप्स दिले आहेत आणि ते म्हणजे मला जास्त पैसा ह्यात घालवण्यात सेन्स वाटत नाही. तुम्ही पैसे प्लीज सेव्ह करा आणि गरज असेल तिथेच पैसे वापरा. आणि हो, तुमच्याकडे जर यापेक्षाही भन्नाट टिप्स असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, कारण फुकट आहे. बाय बाय.